वालाची उसळ खायची आहे, पण ते भिजवणं, मोड आणणं आणि सोलणं याचा कंटाळा येतोय. तर मग अशी वालाच्या डाळीची उसळ करून बघा. वालाची डाळ मी रात्रभर भिजत घातली होती. त्यासाठी ओलं खोबरं, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि एक मोठा चमचाभर जिरं हा बेस मसाला आपण वाटून घेणार आहोत. मिक्सरमध्ये हे सगळं पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे. असं जाडसर त्याचं टेक्स्चर राहिलं पाहिजे, म्हणजे ते उसळीत छान लागतं. आता फोडणी करायची आहे. त्यासाठी 2-3 चमचे तेल गरम झालं की त्यात मोहरी, जिरं, 1 चमचाभर हिंग घालायचं आणि हा मसाला घालून व्यवस्थित परतून घ्यायचा. 2-3 मिनिट मसाला परतून झाला की मग त्यामध्ये हळद घालायची आहे अर्धा चमचा आणि आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. मी एक 4-5 मिरच्या घेतल्या होत्या, त्या बऱ्यापैकी तिखट होत्या म्हणून मी फक्त अर्धा चमचा लाल तिखट अगदी रंगापुरतं घालते आहे. हेही 2 मिनिट परतून घ्यायचं आणि रात्रभर भिजवलेली वालाची डाळ घालायची. वालाची डाळ अशी भिजवून घेतली की वालाची उसळ करणं खूप सोपं होतं. हवी तेव्हा आपल्याला ती पटकन करता येते. हलक्या हाताने हा मसाला यात मिसळून घ्यायचा. नंतर यात गरम पाणी घालायचं आहे. आपल्याला कितपत रस हवा आहे त्या अंदाजाने पाणी घालत राहायचं आहे. थोड्या थोड्या वेळाने पाणी चेक करून आपण घालू शकतो. आत्ता मी 1 पेलाभर गरम पाणी घातलं होतं. आता झाकण ठेवून हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं. अगदी शिजत आलं की यात 2-3 आमसूल घातले आहेत. 1 चमचा धणेपूड आणि 1 चमचा काळा मसाला घातला आहे. जिरेपूड मी घातली नाही, कारण आपण जो मसाला पहिले वाटला होता त्यात भरपूर जिरं मी घातलं होतं. उसळ चांगली शिजली व्यवस्थित की मगच त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि गूळ या उसळीला जरूर घालावा, कारण वाल उग्र असतात तर गुळामुळे त्याची चव बॅलन्स होते. आता पुन्हा एकदा पाणी चेक करायचं. आपल्याला रसदार उसळ हवी असेल तर पुन्हा थोडं पाणी आपण या स्टेजला घालू शकतो. ही उसळ आमच्याकडे तर नाश्त्याला अशीच खायला सगळ्यांना खूप आवडते, पण ओलं खोबरं, कोथिंबीर घालून तुम्ही ही पोळीबरोबरही सर्व करू शकता किंवा भाताबरोबरही. तरी झटपट उसळ जरूर करून बघा.